नमस्कार, मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा। आज आपण परत एका आजारावर चर्चा करणार आहोत आणि तो म्हणजे स्पायनल हेडेक। आता स्पायनल हेडेक म्हणजे काय बघा, कुठल्याही ऑपरेशनच्या वेळेस किंवा सर्जरीच्या वेळेस ॲनेस्थेशिया हा देण्यात येतो। आपण त्याला भूल पाडणं म्हणतो त्या शरीराला किंवा तेवढ्या भागामध्ये। तर ॲनेस्थेशियाचे हे दोन प्रकार असतात। त्याच्यामध्ये जनरल ॲनेस्थेशिया म्हणजे जे पूर्ण शरीरच सुन्न पाडण्यात येतं, आणि दुसरा रिजनल ॲनेस्थेशिया म्हणजे ज्याच्यामध्ये जिथे ऑपरेशन करायचं आहे तेवढ्या भागामध्ये त्या भागाला सून पाडणं, तर त्यालाच रिजनल ॲनेस्थेशिया म्हणतात। आणि रिजनल ॲनेस्थेशियामध्ये मोस्ट कॉमन आहे स्पायनल ॲनेस्थेशिया। स्पायनल ॲनेस्थेशिया म्हणजे आपले जे मणक्यांमध्ये असतात किंवा रिडकी हड्डी असते त्याच्यामध्ये लंबार पंक्चर देऊन तिथे आपल्याला इंजेक्शन देण्यात येतं, लंबार पंक्चर करून, आणि ते ॲनेस्थेशिया तो देण्यात येतो। तर या स्पायनल ॲनेस्थेशियानंतर 2 किंवा 3 दिवसानंतर मोस्टली पेशंटला हेडेकचा हा त्रास व्हायला लागतो। खूप डोकं दुखणं असते, मानेच्या नसा दुखतात, आणि मोस्टली पेशंटला उठून बसलं तेव्हा खूप जास्त डोकं दुखते। काही पेशंटला थोडंसं मळमळ आणि उलटी पण सोबत असू शकते। तर याच्यामध्ये आपल्याला विशेष काळजी घ्यावं लागतं का आफ्टर ऑपरेट मोस्ट कॉमन हे सिझेरियन सेक्शनमध्ये बघायला मिळते। माझ्याकडे अनेक पेशंट येतात ज्यांचं सिझर झालेलं असतं, त्यांना 3ऱ्या-4थ्या दिवशी स्पायनल हेडेकचा त्रास होतो। माझे अनेक कलिग डॉक्टर आहेत ज्यांच्याकडे पेशंट असतात सिझेरियन सेक्शनचे। त्याच्यामध्ये स्पायनल हेडेक ज्यांना होतो तर याच्यामध्ये थोडंसं जर मेंटेन पेशंटनी व्यवस्थित केलं, जसं ऑपरेटनंतर लेटून राहायचं आहे जास्तीत जास्त वेळ, आणि जेव्हा डॉक्टर अलाव करतील पाणी प्यायला खूप जास्त प्रमाणामध्ये पाणी प्यायचं आहे। आणि दिवसातून जर कॉफी ते घेत असतील तर जवळपास 4 वेळा तरी कॉफी त्यांनी ती घेतली पाहिजे दिवसातून। पण स्पायनल हेडेक हे मोस्ट कॉमन ऑपरेशनच्या 3ऱ्या, 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी हे सुरू होऊन जातं। तर याच्यामध्ये होमिओपॅथिक मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे काम करतात। होमिओपॅथीमध्ये हायपेरिकम आहे जे स्पायनल हेडेकसाठी एकदम पेटेंट मेडिसिन आहे। सेकंड त्याच्यामध्ये कॉस्टिकम आहे, बेलाडोना आहे, बेलिस पॅरेनिस आहे, अशा अनेक मेडिसिन त्याच्यावर काम करतात। नक्सोमिका आहे। परंतु पेशंटचे अदर काय सिम्पटम्स आहे त्याची इंडिव्हिज्युअलिटी सगळं बघून ते पेशंटला सिलेक्शन ऑफ द मेडिसिन हे करावं लागतं। पण स्पायनल हेडेक हे खूप कॉमन आहे आफ्टर ऑपरेट। याच्यासाठी होमिओपॅथिक मेडिसिन खूप चांगल्या प्रकारे काम करतात। थँक्यू।